मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी जागोजागी मराठा बांधव उभे आहेत। आता पहाटेचे 5:15 वाजलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर गेले 12 तास 14 तास अशा पद्धतीने हे मराठा बांधव मनोज जरंगे पाटील यांच्या या मोर्चाचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत। आता मी देहू रोड अर्थात या चौकात उभा आहे आणि हे सगळे लोक या ठिकाणी जे मोर्चेकरी आहेत, जे या मोर्चात सहभागी होत आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची सेवा देत आहेत, काही खाण्यासाठी देखील उपलब्ध करतायत। किती तास झाले तुम्ही सगळेजण या ठिकाणी उभे आहात आणि कुठून आलात सगळे? आम्ही आता सगळे म्हणजे पंचकृषीमधनं तर आहोतच, पण पुणे शहर पूर्ण इथं लोटलेलं आहे। पुणे शहर, मुळशी तालुका असेल, सकल मराठा समाज, कोथरूड असेल, मावळ तालुका असेल, आपला पूर्ण हवेली आणि बऱ्याच ठिकाणावर म्हणजे पुण्यातल्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी सर्व मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि मनोज जरंगे पाटील साहेबांना या ठिकाणी समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, त्यांनी जो काही लढा या ठिकाणी आरक्षणाच्या विरुद्ध, या सरकारच्या विरुद्ध उभा केलेला आहे, त्यासाठी आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी क्रेननी त्यांचा सत्कार करायचा म्हणून सकाळपासून या ठिकाणी उभे आहेत। त्या ठिकाणी जे काही मराठा बांधव या ठिकाणी आलेले त्या सगळ्यांना पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करतोय। त्याच्यानंतर त्यांना नाश्त्याची असेल, जेवणाची ऊर्जा कुठेही कमी झालेली नाही, म्हणजे जवळपास 12-13 तास झालेत, म्हणजे कुणाला झोप आलेली नाही आता? नाही, कोणाला सुद्धा नाही, बिलकुल नाही। आम्हाला कुणालाही झोप आलेली नाहीये। आमची एनर्जी अजून वाढत चाललेली आहे आणि आता थंडी वाढली म्हणून शेकोटी पेटवली, मात्र पेटवली, हो नक्कीच पेटवलेली आहे। मी आता तुमचा चेहरा तर लयच फ्रेश वाटतो एकदम। आम्ही आहोतच फ्रेश। काल 11 वाजता आम्हाला अभिमान वाटतो की ते अजून सुद्धा एकदम स्ट्रॉंग आहेत आणि सर्वांना भेटत आहेत। एवढ्या थंडीमध्ये सुद्धा ते अजून त्यांचा जोश वाढत चाललेला आहे। याच सगळ्या मराठा बांधवांमुळे मनोज जरंगे पाटील यांचा जो जोश आहे, जो उत्साह आहे, एक ताकद आहे, ती वाढत चालली आहे। आम्हाला झोप नाही आली, पण आम्ही सरकारची झोप नक्की उडवणार आणि आम्ही सगळे इथले पंचक्रोशीतले बांधव आम्ही मुंबईला जाणार आहे उद्या सकाळी। आपण बघतोय मराठा बांधवांचा जो उत्साह आहे, म्हणजे किती तास झाले असतील उभे राहून इथं त्यांना मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी, मात्र हा उत्साह कुठेही कमी होत नाहीये। मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील यांचा जो त्यांना जी ताकद आहे, एक ताकद देखील त्यांना वाढवण्याचा प्रयत्न या सगळ्या मराठा बांधवांकडून होतोय आणि अशाच पद्धतीने जागोजागी मराठा बांधव उभे आहेत, गेले कित्येक तास उभे आहेत। किंबहुना मनोज जरंगे पाटील यांच्या या मोर्चाला काही ठिकाणी उशीर देखील होतोय, मात्र हा उत्साह कुठेही कमी होताना दिसत नाही। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, देहू रोड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।